या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, शरद पवार गटाचा सर्वात मोठा विजय. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सोमवारी मान्यता दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत वापरलेले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हेच असेल. आता हे स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता कलम 29 ब अंतर्गत देणग्याही स्वीकारता येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. कारण तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी या चिन्हामध्ये बरेच साम्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा, दिंडोरी अशा काही लोकसभा क्षेत्रामध्ये यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचंही शरद पवार गटाचे म्हणणे होते. सोबत कलम 29 ब अंतर्गत देणग्या स्वीकारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. दरम्यान यापूर्वी शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे पक्ष नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. आता त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पक्षांसारख्या सर्वच बाबी आता शरद पवार गटाला लागू होतील. आज निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 29 बी अंतर्गत कोणत्याही नोंदणीकृत राजकीय पक्षाला कोणत्याही खासगी व्यक्ती किंवा कंपनीकडून देणगी स्वीकारण्याची परवानगी देते. त्यामुळे यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यावर तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.